सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला युट्यूबवर पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, आज बच्चू कडूचा एकनाथ शिंदेच्या गटामध्ये प्रवेश झाला. एकनाथ शिंदे गटाचे बच्चू कडू आता इथून पुढे एक भाग असणार आहेत. बच्चू कडू या नावाविषयी आजवर एक आदर होता. आदर यासाठी होता कारण काम दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आजवरचं काम उल्लेखनीय होतं. त्यासाठी अनेकदा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची त्यांना मदत झाली होती. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एकमेव आमदार असलेल्या या माणसाला, यांच्या प्रहार पक्षाला राज्यमंत्रीपद बहाल केलं होतं. शिवसेनेच्या कोट्यातलं ते मंत्रीपद होतं. बच्चू कडू या गोष्टी तुम्हाला वेगळ्या सांगायची गरज नाही. या स्वतः तुम्ही स्वतःच्या तोंडाने कबूल केलेल्या गोष्टी आहेत की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसारखा, उद्धवजींसारखा माणूस होणे नाही. जो माणूस निस्वार्थीपणे फक्त दिलेला शब्द आहे तो शब्द पाळण्यासाठी ज्या वेळेस तुमच्यासारख्या माणसांना स्वतः फोन करून बोलावून घेतो, बच्चू कडू तुम्हाला राज्यमंत्रीपद देतोय आणि तेही दिव्यांगांसाठी. विचार करा, आज त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यावेळेस बच्चू कडू पहिल्यांदा गुवाहाटीला दिसला, बच्चू कडू त्यावेळेस सगळ्यात प्रथम रांगेमध्ये गद्दारांच्या सगळ्यात पहिल्या रांगेत जाऊन ज्यावेळेस बसला, त्यानंतर अनेक शिवसैनिकांचं मन तिळतिळ तुटलं होतं. बच्चू कडूंना नेमकी काय कमी राहिली? म्हणजे तुमच्या एकमेव आमदार असलेल्या पक्षाला ज्यावेळेस शिवसेना राज्यमंत्रीपद देते, अगदी कॅबिनेट दर्जाचं, विचार करा, अनेक शिवसैनिकांना डावलून त्यावेळेस तुमच्यासारख्यांच्या पाठीशी ज्यावेळेस पक्षप्रमुख उभे राहिले, मग बेगान्या शादीमध्ये हा अब्दुल्ला दिवाना का झाला होता काही कळायला मार्ग नव्हता. मला खरं तर काल परवा झालेलं ते आंदोलन मला वाटतं शेतकऱ्यांसाठीच. त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात ज्यावेळेस रवी राणा म्हणून गेला की बच्चू कडू सेटल झालेला आहे, मला MLC द्या, मला एक मंत्रीपद द्या, मी आंदोलन मागे घेतो, तुम्हाला मी काहीच बोलायला शब्दच देणार नाही, अगदी व्यवस्थितपणे कुणाला कानोकान खबर लागणार नाही, मी आंदोलन मागे घेतो, अशा प्रकारची ज्यावेळेस रवी राणाने भाषा वापरली, मला कुठतरी वाटलं, का कुणास ठाऊक, आजही काही गोष्टींमध्ये आम्ही राजकीय विचार करत नाही, मला कुठतरी वाटलं रवी राणांचं हे स्टेटमेंट हे राजकीय स्टेटमेंट आहे. याच्या मागे मला कुठलाही ठोस आधार दिसला नव्हता. पण आज ज्या वेळेस रवी राणा, म्हणजे मला वाटतं अगदी 8-9 महिन्यांपूर्वी बोलून गेलेलं हे वाक्य आज 8-9 महिन्यांनंतर विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या वेळेस सत्यात उतरताना दिसलं, त्यावेळेस म्हटलं, रवी राणा बरोबर बोललात तुम्ही, काही गोष्टींचं श्रेय तुम्हाला द्यायलाच पाहिजे, काही दूरच्या राजकारणातल्या दूरच्या गोष्टी तुम्ही ओळखल्यात. जरा पहा रवी राणा काय म्हणाले होते. मला जे माहित आहे ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले, त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो, मला MLC द्या, मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा, कुठंतरी मला राजकीय कुठंतरी मला पद द्या, अशा प्रकारचं कमिटमेंट जर आम्हाला हे सरकार करत असेल तर मी आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे. अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे. रवी राणांचा हा व्हिडिओ अतिशय बोलका आहे. आपल्या शत्रूच्या गोटामध्ये काय चालतं हे एका शत्रूलाच माहिती असतं. त्यामुळे रवी राणांनी योग्य हेरलं होतं बच्चू कडूला. बच्चू कडूचं ते वारं कुण्या दिशेने वाहतंय. आज ज्यावेळेस बच्चू कडू तिथे एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये प्रवेश घेत असताना, एकनाथ शिंदे कसे सर्वसामान्यांचे नेते आहेत, एकनाथ शिंदे कसे रात्रीच्या 2 वाजता ही वर्षा बंगल्याची दारं म्हणजे त्यावेळेस मुख्यमंत्री असताना उघडी असायची, आजही सर्वसामान्यांचा नेता वगैरे वगैरे जे टेप वाजवत होते, मला ही टेप असताना का कुणास ठाऊक नाना पाटेकरची ती टेप आठवत होती. नाना पाटेकर काय काय म्हणावं ह्या व्यक्तिमत्वाला. अगदी राजसाहेब अगदी योग्यच म्हणतात. 80, 90, 100, 200 वर्षाचा म्हातारा असल्यासारखा हा नाना पाटेकर ज्यावेळेस मोठमोठ, अरे हेही व्हायला हवं, अरे तेही व्हायला हवं, अरे हाही चांगला, अरे तोही चांगला, ही टेप मला आज बच्चू कडूंच्या भाषणात आठवत होती. जरा पहा नाना पाटेकरांची ही टेप. म्हणजे खूप कमी मंडळी जी आहेत राजकारणामधली की ज्यांच्यावर ठपके नाही आहेत, त्यातले हे गृहस्थ आहेत आणि त्याच्याबद्दल मला अतिशय तुमच्याबद्दल आदर आहे. फार सुंदर. काय असतं, काही मित्र असे असतात तुमचे की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला अतिशय समाधान वाटतं. राजकारणामधला एखादा माणूस सातत्यानं अशा पद्धतीनं जर काम करत असेल तर अजून काय पाहिजे. ज्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये, हे सफेद म्हणजे सफेदच आहे, एकही डाग नाही.
आणि मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण असतं रे. बरं, कुठली पदं तुम्ही मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोर्ड दाखवू शकत नाही, त्याच्यापेक्षा अजून काय लागतं? हे सगळं बोलताना नाना पाटेकरांना जेवढी लाज वाटत नसेल त्याहीपेक्षा जास्त लाज मला ते ऐकताना वाटत होती. का कुणास ठाऊक, पण मला हसू येत होतं आणि लाज वाटत होती. नाना पाटेकरांसारखा माणूस काय घेणं पडलं या सगळ्या गोष्टींचा. असो, तो विषय सोडून द्या. ही नाना पाटेकरांसारखी, बच्चू कडूंसारखी माणसं खोबरं तिकडे चांग भलं, जिधर पे बोजा उधर पे सोजा, ही वृत्ती यांची. असो, खरं तर आज बच्चू कडूंनी एका विधान परिषदेच्या आमदारकीसाठी आपला पक्ष झोपावून टाकला. एकनाथ शिंदेच्या गटामध्ये अख्खा पक्ष आडवा करून टाकला. आज काही का असेना विदर्भामध्ये, अमरावती असेल, अकोला असेल आणि आसपासचा परिसर असेल, या परिसरामध्ये बच्चू कडूंचं चांगलं प्रस्थ आहे. शेतकरी वर्ग विशेषतः त्यांच्या पाठीशी आणि संबंध राज्यातला दिव्यांग वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे, कारण त्यांनी त्यांच्यासाठी कामं केलेली आहे. पण आज एवढी हदबलता काहीतरी वेगळं सांगून जाते. लढणं सोडून दिलेलं आहे या माणसांनी. जितकं सोपं घेता येईल तितकं घ्यायचं. आणि कारण काय, शेवटी 60-70 वर्षांचं आयुष्य, या 60-70 वर्षांच्या आयुष्यात ही 5-5, 6-6 वर्ष फार महत्वाची असतात. कोण संघर्षामध्ये घालवेल, कोण संघर्ष करून हासिल करून घेईल, तो काळ गेला संघर्ष करणाऱ्यांचा. उद्धव साहेबांनी तुम्हाला ज्यावेळेस ते मंत्रीपद दिलं, विचार करा, खर तर उद्धव साहेब ही तुमची चूक आहे. माणसं हेरण्यामध्ये तुम्ही फार कमी पडता उद्धव साहेब. तुम्हाला माणसांच्या त्या मनाच्या पलीकडचं काळं मन दिसत नाही उद्धव साहेब. तुम्ही वरवर पाहता माणसांना, माणसांचे वरचे गुण पाहता आणि तुम्ही त्यांना निस्वार्थपणे गोष्टी देऊ करता, निस्वार्थपणे, कुठलीही अपेक्षा न ठेवता. एकदा उद्धव साहेबांची तारीफ करताना बच्चू कडू काय म्हणला होता, तुमच्याच कानाने ऐका. पहा बच्चू कडू काय म्हणतो. तर मला वाटतं खूप चांगलं होईल. मित्र, सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी मोठ्या विश्वासानं मला राज्यमंत्री केलं. आम्ही दिलेला शब्द पाळला आणि एका महिन्यातलं राजकारण कसं झालं तुम्हाला माहित आहे. कधी आघाडी बिघडण काही पता येत नव्हता. पुन्हा येणारे पुन्हा येईल का अशी भीती होती. आणि तरी सुद्धा एका महिन्यात बच्चू कडू आम्ही दिलेला शब्द मोडला नाही. त्याच ठामपणे उद्धवजीच्या पाठीमागे उभं राहिलो. आणि मी माझ्या आयुष्यातला पहिला नेता असा पाहिला, उद्धवजीच्या ठाकरेच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो शब्द दिला तो शब्द शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण केला. म्हणून आज राज्यमंत्री म्हणून इथं उपस्थित राहता आलं. त्यांचं सुद्धा आभार मानलं पाहिजे. मी इथे जवळपास 6 वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ बरंच काही सांगून गेला. कशा प्रकारे उद्धव साहेबांनी दिलेला शब्द पाळला, कशा प्रकारे हा माणूस शब्दाला पक्का आहे, हे सगळं सांगताना बच्चू कडू आज त्यांच्याच पक्षाची 2 शकलं करणारा एकनाथ शिंदेचा गट तुम्हाला गोड वाटला. नवल ह्या गोष्टीचं आहे. असो, मला खरं तर अगदी 1-2 महिन्यांपूर्वीचाच, जास्त नाही, मला वाटतं 2-3 महिने झाले असावेत, बच्चू कडूंनी ज्यावेळेस खरात भामट्याची भेट घेतली होती, खरात भामट्याचे आशीर्वाद घेतले होते, त्यावेळेस खरात भामटा म्हणाला होता, इंग्रजीमध्ये म्हणाला होता, आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या. शोधला टाकला जात होते. आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या. शोधला टाकला जात होते. आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या. शोधला टाकला जात होते. आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या. आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या. ज्या खरात भामट्याला स्वतःचं भविष्य ठाऊक नव्हतं, त्याने 2-3 महिन्यांपूर्वी या बच्चू कडूंचं भविष्य मात्र अचूक हेरलं होतं. तुम्ही भाजपाचे मंत्री व्हाल त्यावेळेस माझ्याकडे या. भाजपाचे झाले नाहीत, पण शिंदे गटाचे झाले. आता शिंदे गट काही वेगळा नाही, ते भाजपाचंच अपत्य. आता भाजपाने त्याला शिवसेना हे नाव देऊ केलेलं आहे तात्पुरतं. कोर्टासारखं वागलं, म्हणजे आपण देवासारखं वागलं म्हणतो तसं कोर्टासारखं वागलं, न्यायदेवतेप्रमाणे वागली तर हे तात्पुरतं नाव हे निघून जाईल. आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षच हा या सर्वांचा आधार आहे. त्यामुळे
बच्चू कडूंचा शिंदे गटात काय आणि भारतीय जनता पक्षात काय, प्रवेश सारखाच असो. पण बच्चू कडूंना ज्या वेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला, आता तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे एक काळ असा होता, खासदारकीच्या वेळेसचाही तुम्ही पहा, अमित शहांच्या, मला वाटतं विधानसभेच्या काळातला अमित शहांचा एक दौरा अमरावतीत लागला होता. अमित शहांची बैठक ज्या मैदानात होती त्याच मैदानाला बच्चू कडूंकडनं त्यांच्याही अगोदर बुक करण्यात आलं होतं. पण अमित शहांच्या त्या बैठकीमुळे, त्या मीटिंगमुळे, त्या सभेमुळे बच्चू कडूंची सभा रद्द. त्यावेळेसचा मी तो कुठलाही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही, तुम्ही पहा स्वतः युट्यूबवर, त्याचे अनेक भाग उपलब्ध आहेत. ज्या प्रकारे बच्चू कडू त्या पोलीस अधिकाऱ्यांशी भांडत होते, अगदी जीव फोडून भांडत होते, आज बच्चू कडू त्या भारतीय जनता पक्षावर तुम्ही डोळे वटारू शकता का? कारण ज्यांना आता तुम्ही मुख्य नेता मानाल, कारण स्वतः तुम्ही तुमच्या पक्षाचे अध्यक्ष होतात, स्वतः तुम्ही बडे लीडर होतात महाराष्ट्रातले, आता तुम्हाला एकनाथ शिंदेंना विचारून डोळे वर करायचे की खाली करायचे हे ठरवावं लागेल. तुम्ही पत्रकारांना म्हणालात पक्ष चालवणं सोपं नसतं. बच्चू कडू गेली 20-22 वर्षात तुम्हाला ही गोष्ट आठवली नाही, पक्ष चालवणं सोपं नसतं. कारण तुम्हाला माहिती आहे तुमची जी गुवाहाटीची फळं होती ना, जे कांड तुम्ही गुवाहाटीमध्ये करून आलात, आता त्याची फळं तुम्हाला स्वतःला सुद्धा विषाची, ती विषाची फळं आहेत. तुम्ही विषाचं झाड लावलंय आणि त्या विषाची फळं आता तुम्हाला सुद्धा खाऊन जाणार आहेत. एकदा बच्चू कडूंचा हा व्हिडिओ शेवलं माझं काय म्हणणं आहे का, ज्याच्यासाठी आम्ही मंत्री होतो, ज्याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री होतो, किंवा ज्यासाठी आम्ही आमदारकी घेतो आहे, ते जर होत असेल तर गरज काय? वा, होतं ना काम. पण संघटना, तुम्ही सांगतोय संघटना चालवणं, तुम्ही सांगता तुमचा मीडिया चालवणं कठीण आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तशी संघटना या काळात चालवणं फार कठीण आहे. ते आम्हाला समजून चुकलं होतं. एकनाथ शिंदेनी योग्य काय म्हणतायत कडू म्हणतायत पक्ष चालवणं सोपं नाही. मला कडूंना एवढंच सांगणं आहे, विषाची झाडं लावलात तुम्ही, आता त्या विषाच्या झाडांना फळं आली आहेत आणि तीही विषाची आहेत. आणि ती फळं आता तुम्ही जरी खाल्लीत तुम्हालाही त्याची विषबाधा होणारच आहे. ती फळं हा विचार नाही करणार की ह्याच माणसांनी आमच्या ह्या झाडाला, विषाच्या झाडाला पाणी घातलंय. कसं माहितीये तुम्हाला? बघा, विचार करा. मगाशीच तुम्ही म्हणालात शिवसेनेचे पक्षप्रमुख निस्वार्थपणे तुम्हाला त्यांनी दिलेला शब्द म्हणून मंत्रीपद दिलं होतं. एकनाथ शिंदेंनी काय केलं? तुम्ही त्यांच्या पाठी पळत सुटलात, गुवाहाटीपर्यंत गेलात. सगळ्यात पहिली गोष्ट केली एकनाथ शिंदेंनी, तुमचा एकमेव जो आमदार होता तोही स्वतःच्या पक्षात घेतला. आता विचार करा, तुमच्या त्या आमदाराला तुम्ही एवढं दूषणं लावलीत त्यावेळेस, आज तो म्हणत असेल सारा पक्षच घेऊन तू आलास की बच्चू, सारा पक्षच घेऊन तू आलास. मग काय? आता मला सांगा, तुमचा पक्ष घेतला, तुमचा आमदार घेतला, तुमचं मंत्रिपदही घेतलं, म्हणजे तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही, मी ऐकलं बरोबर ऐकलं, तुम्हाला मंत्रिपदही नाही मिळालं. त्यानंतर तुमची आमदारकी, त्या आमदारकीला पाठिंबा सुद्धा दिला नाही बच्चू कडू. तुम्ही पडलात, तुमच्या अचलपूर, दर्यापूर ज्या मतदारसंघातून तुम्ही राहता तिकडनं तुम्ही पडलात. म्हणजे तुमचा स्वतःची आमदारकी गेली, तुमचा आमदार, एकमेव आमदार घेतला, तुमचा पक्ष घेतला, तुमचं मंत्रिपद घेतलं. सारं घेऊन तुम्हाला एकनाथ शिंदेंनी, विचार करा, आताची ही विधान परिषद तोंडाला पानं पुसली तुमच्यासारख्या माणसाला कंडिशनल विधान परिषद मिळावी यापेक्षा दुसरं दुःख ते काय? आपलं दुकान बंद करून दुसऱ्याच्या दुकानात चाकरीला बसलेल्या बच्चू कडूंनी कधीही आता उद्धव साहेबांच्या माणसांवर बोलू नये. आजही त्यांची माणसं उद्धव साहेब आणि शिवसेना संघर्ष करते. फक्त फळं खायला तुमच्यासारखी काही, ती कोकणामध्ये शेकरू असतात, शेकरू, उद्मान जर म्हणतात त्याला, मला वाटतं कदाचित, ती शेकरू आयत्या झाडांवर ती फळं खायला येतात. ठीक आहे, निसर्गाचा समतोल आहे तो, जे काही असेल ते. तुमच्यासारख्यांना तेही उदाहरण देऊ नये. खरं तर शेकरू बदनाम, जाऊ द्या. आणि त्या आंब्याच्या झाडांवर, त्या मोठमोठ्या फळझाडांवर ती झाडं उगवतात, त्याचं नाव मी विसरलो, परपोशी झाडं ती. तुमच्यासारखी माणसं शिवसेना ज्या वेळेस फळं देत होती, ती फळं खायला आलात. आज तुम्ही पलीकडच्या मध्ये सामील होऊन शिवसेना हे नाव, म्हणजे आजवर तुम्ही शिंदेगड म्हणत, आता शिवसेना नाव वापरताय. ठीक आहे बच्चू कडू, आमच्यासारखे लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिक महाराष्ट्रभरातनं पाहतात. आमच्या मनांमधून आज आम्ही बच्चू कडू नावाच्या व्यक्तीला काढून टाकला. त्याच्याविषयी आदर जो होता त्या व्यक्तीने स्वतःच्या हाताने तो आदर घालवलेला आहे.
ठीक आहे, तुम्हाला तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी कायम शुभेच्छा. पण ज्या पक्षामध्ये गेलेला आहात त्या पक्षाचा कायम संघर्ष हा शिवसेनेशी म्हणजे आमच्याशी राहणार आहे. भविष्यात तुमच्या प्रत्येक धोरणाविषयी आम्ही सखोल अभ्यास करणार आणि त्या प्रत्येक धोरणाला, तुमच्या धोरणातल्या त्या राजकारणाला आम्ही चिरफाड करून बाहेर आणणार. यामध्ये मात्र यत्किंचितही संकोच बाळगू नका शिवसैनिकांनो. असो, बच्चू कडू दिल्या घरी गेलायत, सुखी राहा. आमच्याकडनं ज्या वेळेस तुम्ही शिवसेनेवर, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर म्हणजे गेलायत तर सायलेंट तुमच्या गोष्टी करा, तुमच्या दिव्यांगांविषयीच्या असतील किंवा तुमच्या शेतकऱ्यांच्या विषयीच्या गोष्टी असतील त्या सर्व करा. पण चुकूनही राजकारणाचा भाग म्हणून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर, शिवसेनेवर किंवा शिवसेनेच्या नेत्यांवर, शिवसैनिकांवर बोलायचा प्रयत्न कराल तर त्यावेळेस मात्र बच्चू कडू, शिवसेना एक वादळ हे कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. तुमच्या प्रत्येक आरोपाला, प्रश्नाला आणि टीकेला उत्तर देण्यासाठी. तुर्तास रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.